स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार रसिक हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आयोजित महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेकरिता आपण इथे जमले आहात. आजच्या या व्याख्यानमालेकरिता उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे व उपस्थित सर्व रसिकांचे मी डॉक्टर हेमराज निखाडे मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे स्नातकोत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर यांना. नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेच्या आजच्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजयजी दुधे सर, या व्याख्यानमालेत ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत असे महाराष्ट्राचे ख्यातनाम लेखक, संशोधक आणि वक्ता डॉक्टर सदानंद मोरे, आमच्या व्याख्यानमाला समितीचे सदस्य, आमच्या विभागातील सहकारी प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे, तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन करीत असलेले प्राध्यापक डॉक्टर हेमराज निखाडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक, अभ्यासक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेचं आम्ही आयोजन करत असतो. भायखळा मुंबई येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीतर्फे ही व्याख्यानमाला प्रायोजित केली जाते आणि या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अनेक थोर संशोधक लेखकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांची व्याख्यानं आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच मालेत आज डॉक्टर सदानंद मोरे यांचं व्याख्यान आपल्यासमोर आज सादर करीत आहोत. डॉक्टर सदानंद मोरे आज आपल्याशी महात्मा ज्योतिबा फुले यांचं वैचारिक चरित्र या विषयावर बोलणार आहेत. हा नेहमीपेक्षा जरा एक वेगळा विषय आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. डॉक्टर सदानंद मोरे यांचा परिचय, त्याचप्रमाणे या एकूण व्याख्यानमालेसंबंधी माहिती आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे आपल्याला देणार आहेतच. इथे उपस्थित तुम्हा सगळ्यांचं विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातर्फे मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेकरिता उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील कुलगुरू व आजच्या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर संजयजी दुधे सर आपले मनोगत प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या व्याख्यानमालेचे सन्माननीय वक्ते डॉक्टर सदानंद मोरे, या व्याख्यानमालेचे आयोजक मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि त्यांचे सहकारी, तसेच व्याख्यानमालेकरिता उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व रसिक मित्र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा फुले स्मारक समिती, जुना भाजी बाजार, भायखळा मुंबई या संस्थेतर्फे दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. आजही ते करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण ओळखत असलो तरी एक मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक म्हणूनही ते सर्वांना सुपरिचित आहेत. महात्मा फुले यांच्या तत्कालीन सामाजिक आंदोलनाने महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था या शोषण व्यवस्था जोपर्यंत पूर्णपणे नामशेष होत नाही तोपर्यंत एक समान समाजाची निर्मिती होऊ शकत नाही, अशी रोखठोक भूमिका घेऊन
महात्मा फुलेंनी जाती निर्मूलनाचा पुरस्कार केला. याशिवाय कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकापासून होत असलेल्या शोषणाचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडून विरोध केला. सावकाराविरोधात आणि नोकरशाहीविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलीकरिता शाळा सुरू केल्या. बालविवाहाच्या प्रथेला प्रखर विरोध केला. विधवा विवाहाचे समर्थन केले. अशा अनेक चुकीच्या परंपरांना खंडित करण्यासाठी महात्मा फुलेंनी पुढाकार घेतलेला आपणास दिसून येतो. हे समाजकार्य अहर्निशपणे सुरू राहावे म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी, अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांच्या या कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, संसार, शेतकऱ्यांचा असूड, शिवाजीचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, अस्पृश्यांची कैफियत असे ग्रंथ ज्योतिबांनी लिहिले. श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी मानवासमोर निर्मिक ही आगळीवेगळी संकल्पना मांडली. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा, शोषण व्यवस्थेविरुद्ध ज्योतिबांनी साहित्यातून युद्ध पुकारले. हे युद्ध पुकारले असताना देखील समाजातील समतेला कुठेही धक्का लागू दिला नाही. कारण त्या काळात समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. महात्मा फुले यांच्या वैचारिकतेचा त्यांच्या कार्याशी जेव्हा आपण संबंध जोडतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की ज्योतिबा हे ताकदीचे विचारवंत होते. त्यापेक्षा कितीतरी पटीने ते थोर असे कृतिशील समाजसेवक होते. त्यांच्या समग्र साहित्यातून त्यांची जीवनशैली आपल्याला स्पष्ट होते. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पावले या उक्तीनुसार ज्योतिबांचे चरित्र होते. हे वैचारिक चरित्र नक्की कसे होते हे सविस्तरपणे सखोलपणे समजून घेण्यासाठी डॉक्टर सदानंद मोरे यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे वैचारिक चरित्र यावरील आजचे व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉक्टर मोरे यांच्या अभ्यासाच्या व आवडीचा हा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर विद्यापीठाने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आजच्या या व्याख्यानमालिकेकरिता मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून माझ्या अध्यक्षीय मनोगताला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अगदी जवळ आला आहे. म्हणून आजच्या या व्याख्यानमालेविषयी तसेच महात्मा फुले यांच्याविषयी आणि आजचे वक्ता डॉक्टर सदानंद मोरे यांच्याविषयी मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे सर आपणास परिचय करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आज महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमच्या विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजयजी दुधे. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपणास जे व्याख्याता या नात्याने अभ्यासक वक्ता लाभलेले आहेत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत लेखक डॉक्टर सदानंद मोरे
या व्याख्यानमालेचे आयोजक आमच्या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे. या व्याख्यानमालेला श्रोते या नात्याने लाभलेले सर्व सन्माननीय श्रोतेगण, आपण सर्व अभ्यासक भगिनींनो आणि बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की ही व्याख्यानमाला विद्यापीठामध्ये महात्मा फुले स्मारक समिती मुंबई यांच्या दाननिधीतून प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते. यापूर्वीच्या प्रत्येक वर्षी या व्याख्यानमालेमधून महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या विचारवंतांनी आपणास उद्बोधित केलेले आहे. या व्याख्यानमालेमध्ये यापूर्वी डॉक्टर ल.रा. नसिराबादकर, डॉक्टर नागनाथ कुत्तापल्ले, डॉक्टर अशोक चोपडे, डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, माननीय नागेशजी चौधरी इत्यादी अनेक विचारवंतांनी ही व्याख्यानमाला गुंफलेली आहे. आणि या व्याख्यानमालेच्या रूपातून महात्मा फुले यांचा विचार संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मौलिक अशा प्रकारचं कार्य यापूर्वीच्या अभ्यासकांनी पार पाडलेलं आहे. यावर्षी ही व्याख्यानमाला डॉक्टर सदानंद मोरे सर गुंफत आहेत. मुळामध्ये आपल्याला हे माहीत आहे की आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण 19व्या शतकाच्या कालखंडात ज्या विचारवंतांनी केली, त्या विचारवंतांमध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे नाव हे अग्रगण्य स्वरूपाचे ठरते. महात्मा फुले यांनी 19व्या शतकाच्या मध्यकाळात जी काही शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती केली, ती त्यांनी केलेली शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्रांती आधुनिक महाराष्ट्राच्या नवनिर्मितीकरता अतिशय उपकारक ठरली. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांचे ऋण महाराष्ट्र सतत मान्य करत आलेला आहे. महाराष्ट्राला आणि भारताला नव्या दिशेने पुढे झेप घ्यायची असेल आणि येथील समाजाला नव्या प्रकारच्या मूल्यांना निर्माण करायचे असेल, तर त्याकरिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार कार्य आपणाला अतिशय महत्त्वाचे मानावे लागते. हीच भूमिका लक्षात घेऊन आपल्या विद्यापीठामध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येते. डॉक्टर सदानंद मोरे हे आपणा सर्वांना महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला माहीत आहे की आजच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला आणि भारताला सर्वात जास्त गरज जर कशाची असेल तर ती म्हणजे महात्मा फुले यांच्या विचारदृष्टीची होय. महात्मा फुल्यांचं ऐतिहासिक कार्य हे आहे की त्यांनी महाराष्ट्राला आधुनिक पद्धतीने विचार करणे शिकवले. त्यांनी महाराष्ट्रात जी स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या शिक्षणाच्या निर्मितीमध्ये येथील लोकांनी नव्या पद्धतीने आपल्या जीवनाचा विचार करणे हा भाग अतिशय महत्त्वाचा असा होता. महात्मा फुल्यांच्या वैचारिकतेमध्ये स्त्री शूद्रातिशूद्र हा वर्ग मध्यवर्ती स्वरूपाचा होता. भारतीय समाजामध्ये स्त्रियांचा वर्ग, शूद्रांचा वर्ग आणि अतिशूद्रांचा वर्ग जो आतापर्यंत न्याय्य हक्कांपासून वंचित राहिलेला आहे, अशा वर्गाला
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक लोकशाहीची भूमिका देण्याचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. महात्मा फुले यांनी जी एक वैचारिकता महाराष्ट्राला दिली, ती वैचारिकता केवळ 19व्या शतकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली असे नाही, तर ती आजच्या कालखंडात देखील आपणाला अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. हे लक्षात घेऊन यावर्षीच्या या व्याख्यानमालेकरिता महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र हा व्याख्यान विषय विद्यापीठाने निर्धारित केला. या विषयावर व्याख्यान देण्याकरता माननीय डॉक्टर सदानंद मोरे यांनी स्वीकृती दिली आणि त्यानुसार ते आज आपणा सर्वांना महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र या विषयावर उद्बोधित करणार आहेत. आपल्या विद्यापीठाची महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला गुंफण्यासाठी येथे डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित झालेले आहेत. या व्याख्यानमालेमध्ये ते आपणा सर्वांना महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र या विषयावर उद्बोधन करणार आहेत. डॉक्टर सदानंद मोरे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित स्वरूपाचे आहे. डॉक्टर मोरे सर हे पुणे विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. महाराष्ट्राला अलीकडच्या कालखंडामध्ये विविध क्षेत्रांमध्ये नवे विचार देण्याचे महत्कार्य त्यांनी पार पाडले आहे. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम लेखक, समीक्षक, इतिहास संशोधक आणि प्रबोधनकार या नात्याने ते सर्वदूर विख्यात आहेत. तत्त्वज्ञान हा डॉक्टर मोरे सरांच्या अभ्यासाचा आणि आस्थेचा विषय राहिलेला आहे. यासोबतच प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयाचे त्यांनी गंभीरपणे अध्ययन केले आहे. नवदोत्तरी कालखंडामध्ये आणि त्यातही अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात जे काही ख्यातनाम विचारवंत आहेत, या विचारवंतांच्या परंपरेमध्ये डॉक्टर सदानंद मोरे यांचे नाव हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. सदानंद मोरे यांना एक अत्यंत महत्त्वाचा असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. संत तुकाराम महाराज यांचे वंशज या नात्याने ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. पण केवळ संत तुकारामांच्या वंशजपणाचा वारसा हा भाग त्यांच्याकरता महत्त्वाचा नाही, तर त्याच्याही पलीकडे एकंदर संत परंपरेचा प्रगमनशील असा वारसा जोपासण्याचे कार्य त्यांनी आपल्या विचार चिंतनामधून आतापर्यंत केलेले आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले आहे. संत साहित्याचे ते गंभीर अभ्यासक आहेत. यासोबतच आधुनिक महाराष्ट्राच्या परंपरेला आणि वारशाला ग्रंथबद्ध करण्याचं ऐतिहासिक अशा प्रकारचं कार्य त्यांनी केले आहे.
त्यांनी द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन या विषयावर PhDचे संशोधन केले आणि त्यांचा शोधप्रबंध हा एक फार नावाजलेला अशा प्रकारचा शोधप्रबंध ठरलेला आहे. डॉक्टर मोरे यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या करिअर अवॉर्ड या योजनेच्या अंतर्गत कृष्णा द मॅन अँड हिज मिशन या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधनाचं कार्य केलेलं आहे. प्राचीन भारतातील सांस्कृतिक वारसा, मध्ययुगीन कालखंडातील संत परंपरेचा वारसा आणि आधुनिक कालखंडातील विचारवंतांचा वारसा या त्रिविध स्वरूपाच्या वारशाला जपण्याचे आणि त्याला समृद्ध करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शासकीय समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. अगदी साहित्य संस्कृती मंडळापासून तर साहित्य अकादमीपर्यंत अनेक महत्त्वाच्या संस्थांवर त्यांनी सदस्य व पदाधिकारी या नात्याने कार्य केले आणि त्या संस्थांच्या रूपातून नव्या प्रकारची विचारदृष्टी महाराष्ट्राला देण्याची जबाबदारी त्यांनी परिपूर्ण केली. डॉक्टर सदानंद मोरे हे 2015 ह्या वर्षी पंजाब येथील घुमान येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या अध्यक्षपदाच्या कालखंडात त्यांनी जी वैचारिक भूमिका मांडलेली होती ती भूमिका आजही संपूर्ण महाराष्ट्राला स्मरत आहे. डॉक्टर सदानंद मोरे यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले आहे. अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचं त्यांनी संपादन कार्य केलं आहे. उजळल्या दिशा या एका अत्यंत वेगळ्या अशा नाट्यकृतीची निर्मिती त्यांनी केली. बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारलेली ही त्यांची नाट्यकृती एक अतिशय महत्त्वाची अशी नाट्यकृती मानावी लागते. संत तुकारामांचे विचारचिंतन, तुकारामांची अभंगवाणी आणि तुकारामांची विचारदृष्टी हा त्यांच्या सतत आस्थेचा, अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय राहिलेला आहे. संत तुकाराम यांच्या एकंदर अभंगवाणीचे विवेचन आणि विश्लेषण तुकाराम दर्शन या एका महत्त्वाच्या ग्रंथातून त्यांनी केलेलं आहे. यासोबतच त्यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचं संपादन कार्य केलं आहे. वि.का. राजवाडे यांच्या समग्र साहित्याचं त्यांनी संपादन केलेलं आहे. लोकमान्य टिळकांचं एक मौलिक असं चरित्र निर्माण लिहिण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील लोकमान्यांपासून सुरू झालेली आणि महात्मा गांधींपर्यंत पुढे आलेली वैचारिक परंपरा अतिशय गंभीरपणं अभ्यासण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. लोकमान्य ते महात्मा हा 2 खंडांमध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. विद्रोहाचे व्याकरण, वारकरी साहित्य, भूमिका आणि स्वरूप, वाळूचे किल्ले, प्रसादाची वाणी, त्रयोदशी, तुका म्हणे अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन कार्य त्यांनी केलेले आहे. शिवचरित्र यासारख्या एका वेगळ्या विषयावर नाट्यकृतीची निर्मिती त्यांनी केलेली आहे. डॉक्टर मोरे सरांनी आतापर्यंत जे काही सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्य केलेले आहे त्याकरता त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. उजळल्या दिशा, तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा हे त्यांचे 3ही ग्रंथ अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहेत. डॉक्टर मोरे सर यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून लेख लिहिलेले आहेत.
संशोधनपर लेखांची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि एकंदर आपल्या लेखन प्रक्रियेमधून महाराष्ट्राला नवा विचार देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी मोठ्या मूल्यगर्भपणे पार पाडलेले आहे. संत साहित्य आणि आधुनिक साहित्य या दोन्ही साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक असलेले डॉक्टर सदानंद मोरे हे आपणाला आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वैचारिक चरित्राबद्दलची मांडणी करणार आहेत. खरं तर सदानंद मोरे यांचा हा परिचय मी त्रोटक स्वरूपात आपणापुढे मांडलेला आहे. त्यांच्या एकंदर वैचारिकतेची प्रभा संपूर्ण महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेली आहे. आपण आज डॉक्टर सदानंद मोरे यांचे व्याख्यान या ठिकाणी ऐकणार आहोत. या व्याख्यानमालेकरिता डॉक्टर सदानंद मोरे हे आम्हाला एक प्रमुख वक्ता या नात्याने लाभलेले आहेत. मी त्यांचे विद्यापीठाच्या वतीने मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ता डॉक्टर सदानंद मोरे सर आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय कुलगुरू महोदय, वेगवेगळ्या कारभारी मंडळांचे पदाधिकारी, आमचे मित्र डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि मित्र, महात्मा फुले यांच्या चरित्रावर, कार्यावर, साहित्यावर लिहिणं बोलणं हा माझ्या पहिल्यापासूनच्याच आवडीचा भाग आहे. आणि आजच्या या विशेष काय म्हणतात त्याला प्रयोजनाच्या संदर्भात मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. मी आजच्या या व्याख्यानामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच साहित्याचा एक धावता आढावा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एकतर मधल्या काळामध्ये ज्योतिरावांची पुस्तकं मिळत नव्हती. नंतर महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले वाङ्मय प्रकाशित केलं. यदी फडके आणि डॉक्टर मालशे त्याचे संपादक होते माझ्या आठवणीप्रमाणे. आणि लोकांनी अक्षरशः रांगा लावून पुस्तकं विकत घेतली. मी पण त्या रांगेमध्ये होतो, मला आठवतं. नंतर दुसरी आवृत्ती झाली, तिसरी आवृत्ती झाली. मधल्या काळामध्ये डॉक्टर फडके गेले. आमचे मित्र डॉक्टर हरी नरके यांनी काही काळ संपादन केलं. नंतर अनेक प्रकारे अनेक लोकांनी महात्मा फुले यांचं वाङ्मय प्रकाशित केलं. तर या सगळ्या वाङ्मयाचा असा एक कालानुक्रम आहे. आणि जसा काळाचा एक क्रम असतो तसा विचारांचा पण एक क्रम असतो, तो तार्किक क्रम असतो. आणि एका पुस्तकानंतर दुसरं पुस्तक, दुसऱ्यातून तिसरं पुस्तक असं लिहिणं, याची जी एक तार्किक वाटचाल असते तिच्याकडे सुद्धा आपण पाहू शकतो आणि पाहायला पाहिजे. म्हणून मी तसा प्रयत्न माझ्या एका पुस्तकामध्ये केला. वैचारिक चरित्र ज्याला म्हणतो आपण महात्मा फुले यांचं, ते मी लिहिलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. तेव्हा महात्मा फुले यांनी पहिल्यांदा कोणतं पुस्तक लिहिलं, नंतर असं करत थेट शेवटपर्यंत सार्वजनिक सत्य धर्माच्यापर्यंत हा त्यांचा लेखनाचा प्रवास जो आहे, तो प्रवास आज आपण उलगडण्याचा प्रयत्न करूयात या निमित्ताने. तर काय दिसतं आपणाला चित्र? साधारणपणे 1850च्या दरम्यान महात्मा फुले सार्वजनिक कार्यात भाग घ्यायला लागले. सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं की भारत देश हा इंग्रजांच्या दास्यामध्ये आहे, तेव्हा इंग्रजांच्या विरुद्ध काहीतरी उठाव करून, सशस्त्र बंडबिंड करून आपल्याला देश स्वतंत्र केला पाहिजे. त्यासाठी ते लहुजी वस्तादांच्याकडे जायचे. वासुदेव फडक्यांच्या बरोबर त्यांचे संबंध होते. त्यांनी एक शस्त्रांचं प्रशिक्षण घेतलं होतं, कुस्तीचे डावपेच शिकले होते वगैरे वगैरे, हे त्यांनीच नमूद केले त्यांच्या काय म्हणतात त्याला लिखाणामधनं. परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की
इंग्रजांचं राज्य तर वाईटच आहे, परंतु इंग्रजांच्या राज्यामुळं एक फायदा झाला आहे की याच्या अगोदर जे राज्य होतं त्या राज्यामध्ये जे लोक वंचित राहिले होते, विशेषतः शूद्र अतिशूद्र, शिक्षणापासून, ज्ञानापासून, वेगवेगळ्या अधिकारपदांपासून, तर त्यांचा वंचितपणा संपुष्टात येऊ शकतो, कारण इंग्रज लोक सगळ्यांना शिक्षण देतात. शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे. म्हणून मग ते सार्वजनिक कार्याकडे वळाले, म्हणजे शिक्षणाच्या अंगाने वळाले. आणि मग त्यांनी मुलींची शाळा, शूद्रातिशूद्रांची मुलांची शाळा, शूद्र मुलांची शाळा, असं त्यांनी सुरू केलं काम. आणि म्हणजे पहिलं त्यांचं काम हे शैक्षणिक काम आहे. आणि या शैक्षणिक कामाचा प्रसार व्हावा, त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल पण घेतली लोकांनी, त्यांचा सत्कार केला सरकारनं शालजोडी वगैरे देऊन, वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांची पहिली जी कृती आहे, वाङ्मयीन कृती, ती म्हणजे तृतीय रत्न हे नाटक. आणि ते नाटक त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या किंवा शिक्षणाच्या प्रसारासाठी लिहिलेलं होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे त्यांना नाटकातून सांगायचं होतं. नाटक हे त्यांनी माध्यम निवडलं. काय की शूद्रातिशूद्रांच्या, विशेषतः कुणब्यांच्या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे. एवढंच नव्हे तर जे शाळेत नाही गेले परंतु मोठे झाले वयाने, त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं बाळं आहेत, अशांनीसुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे, अक्षर ओळख करून घेतली पाहिजे. म्हणजे प्रौढ शिक्षण ज्याला म्हणतो आपण. म्हणजे एकाच वेळी हा माणूस मुलींचं शिक्षण, शूद्रातिशूद्रांच्या मुलांचं शिक्षण आणि शूद्रातिशूद्र प्रौढांचं शिक्षण, या 3 शैक्षणिक आघाड्यांच्यावरती लढत होता, हे लक्षात घ्या आपण. तर त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ते तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. 1855 सालची गोष्ट आहे. त्याच्या आधी शाळा वगैरे निघाल्या होत्या, शैक्षणिक कार्य सुरू होतं. आणि त्या कार्यामध्ये सावित्रीबाईंचा सुद्धा वाटा होता. त्या स्वतः एक शाळा चालवत होत्या आणि त्याचा उल्लेख ह्या नाटकामध्ये येतो. तेव्हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पहिली कृती त्यांची जी आहे वाङ्मयीन कृती, ती अशा प्रकारे शाळेच्या म्हणजे शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसारासाठी लिहिली गेली होती. आता तिचे त्यावेळेला प्रयोग झाले की नाही वगैरे हे काही माहीत नाही आपल्याला. पण ते नाटक त्यांनी दक्षिणाप्राईज समितीपुढे ठेवलं होतं अनुदानासाठी. पण अर्थात ते काही त्यांना अनुदान मिळालं नाही, हे त्यांनीच नमूद करून ठेवलं आहे त्यांच्या नंतरच्या याच्यामध्ये, लिखाणामध्ये. तर मग संपूर्ण मी प्लॉट नाही सांगणार, तिथे फक्त मुद्दा एवढाच आहे माहिती का, की शिक्षणाचा हक्क फक्त उच्चवर्णीयांचा आहे. खालच्या लोकांनी जर शिक्षण घेतलं तर उलट त्यांचा तोटा होतो, काहीतरी त्यांच्या हातून पाप घडतं, त्यांना कदाचित नरकात जावं लागेल, अशा प्रकारच्या ज्या समजुती होत्या त्या समजुती दूर करायच्या. आणि एकदा शिकलो आपण की आपला गैरफायदा जे लोक घेतात, शोषण करतात धर्माच्या नावाखाली विशेषतः, ते होणार नाही यासाठी शिक्षण पाहिजे. आणि हे शोषण कसं चालू आहे, सणावाराच्या निमित्ताने, व्रतवैकल्याच्या निमित्ताने, कर्मकांडाच्या निमित्ताने, हे सगळं त्या नाटकामध्ये आलेलं आहे. आणि त्या नाटकामध्ये एक पाद्री आहे ख्रिश्चन धर्माचा, नंतर एक कुणबी नवरा बायको आहेत आणि एक विदूषक आहे. तो विदूषक हे सगळं संचालन करतो, संचालन ज्याला म्हणतो आपण, आणि तो कॉमेंट्स करत असतो. तेव्हा हे एक वेगळं इंट्रोडक्शन ज्योतिराव फुले यांनी विदूषकाचं केलं आणि त्या पद्धतीने ते नाटक लिहिलं. आणि अशा प्रकारे तो कुणबी आहे तो या सगळ्या धार्मिक अवलंबनातून वेगळे शब्द फुले वापरतात, धर्मथाप शब्द त्यांनी त्यांच्या वाङ्मयात वापरलेला आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यातून तो बाहेर पडतो आणि तो सांगतो की आता इथून पुढे आमचा प्रवास कसा होईल हे माहीत नाही, आम्ही कदाचित निर्मिकाकडून नवीन धर्म मागून घेऊ, असंही ते म्हणतात. म्हणजे बघा की पुढच्या गोष्टींची चाहूल त्यांच्या पहिल्याच कृतीत लागलेली आहेत. त्यांनी स्वतः अशा प्रकारच्या वेगळ्या धर्माची स्थापना केल्यानंतर, सार्वजनिक सत्य धर्माची, त्याचं सुतोवाच बीजरूपानं हे या तृतीय रत्नमध्ये झालेलं आहे. आणि तृतीय रत्नाचा शेवट कसा होतो पहा, मग तिथून आपणाला दुसरीकडे पुढच्या कृतीकडे जाणं सोपं होईल. तृतीय रत्नामध्ये बघा की समारोपामध्ये त्या शूद्र बाईचा नवरा किंवा कुणबी तो आपल्या बायकोला म्हणतो, म्हणून आपण लवकर जेवण आटोपून आपल्या पलीकडील त्या
राजमान्य राजश्री ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या शाळात यांच्या वाड्यात त्यांची स्त्री सावित्रीबाई फुले यांनी उपवर स्त्रियांसाठी रात्रीची जी शाळा घातली आहे त्या शाळेत तू आजपासून जावे व राजमान्य राजश्री ज्योतिराव फुले यांनी वयस्कर पुरुषांकरता रात्रीची जी दुसरी शाळा घातली आहे ती आजपासून मी जाणे सुरू करतो. या दोन्ही शाळांमधून ते उभयता सर्वांना मोफत शिक्षण देतात. इथे ते नाटक संपतं. म्हणजे शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ ही महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये 1850 नंतर 51-52 वगैरे या साली रुविली आणि त्या पद्धतीचं नाटक त्यांनी लिहिलं आणि मग ती बाई आणि तिचं नवरा दोघं मिळून आपल्या हातामध्ये पाटी घेऊन त्या रात्रीच्या शाळेमध्ये निघतात. म्हणजे हेही महत्त्वाचं बघा की जे लोक काम करतात, कामधंदा करतात, दिवसभर शेती करतात, बाकीचे उद्योग करतात, त्यांना शाळेत कसं जाता येईल म्हणून त्यांच्यासाठी प्रौढ शिक्षणाचे वर्ग हे ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सुरू केलेले होते. हा फार महत्त्वाचा प्रयोग मला वाटतं त्याच्यामध्ये आहे. आणि या नाटकाचा उल्लेख आत्ता मी जे म्हणालो तो 1873मध्ये गुलामगिरी नावाचं जे दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं त्याच्यात आलेलं आहे. तो मी आपणापुढे सादर करतो. ज्योतिराव म्हणतात, भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसे कसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसे सत्यमार्गावर आणतात त्या सर्व गोष्टीविषयीचे लहानसे नाटक करून सन 1855 सालात दक्षिणा प्राईज कमिटीस अर्पण केले. हा संदर्भ नंतरच्या म्हणजे 1873च्या त्यांच्या गुलामगिरी नावाच्या पुस्तकामध्ये येतो. आता पुढचा मुद्दा झाला म्हणजे ह्या पुस्तकाचा आपण इथे चर्चा संपूयात. पुढे कसं झालं की त्या शैक्षणिक कार्यामध्ये थोडा खंड पडला, व्यत्यय आला. म्हणजे का कसा आला तुम्हाला सांगतो मी की त्यांच्या कार्यामध्ये अनेकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांचे काही ब्राह्मण सहकारी जसे त्याच्यात गोवंडे होते, त्याच्यामध्ये मोर विठ्ठल वाळवेकर होते, थत्ते होते, ही सगळी मंडळी त्यांना सहकार्य करायला तिथे तयार होती. आता पुढे काही गोष्टींच्यामध्ये की मग मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे नेमकं काय द्यायचं, किती द्यायचं. ज्योतिरावांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या शिक्षणामध्ये या गोष्टींचा समावेश झाला पाहिजे. कोणत्या गोष्टींचा की धर्माच्या नावाखाली कशा प्रकारे लुबाडणूक होती वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टी त्यावेळेच्या त्यांना मदत करणाऱ्या सद्गृहस्थांच्यासुद्धा पचनी पडणं अवघड होतं. त्यामुळं हळूहळू त्यांचे आणि त्यांच्या त्या शाळांच्या चालकांशी मतभेद व्हायला लागले आणि मग ते त्या शाळेच्या कामापासून बाजूला पडले आणि त्यांनी व्यापक सामाजिक कार्य करायला सुरुवात केली शाळेच्यापेक्षा समाजात थेट जाण्यासाठी. तर हे मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं अस्पृश्यांच्यासाठी काम, स्त्री शिक्षणाचं काम हे त्यांनी सुरुवातीला सुरू केलं आणि मग त्याच्यापासून थोडे बाजूला जाऊन ते व्यापक सार्वजनिक कामामध्ये उतरले. हे सगळं उतरताना त्यांच्याकडे अनेक गोष्टी आल्या आपोआप. काही संस्कार त्यांच्यावरती झाले म्हणजे जसं त्यांचा या सगळ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांशी म्हणजे स्कॉटिश मिशन, अमेरिकन मिशन या लोकांशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या माध्यमातून त्यांना तिकडं काय चाललेलं आहे याचं अद्ययावत ज्ञान व्हायचं, पुस्तकं वाचायला मिळायची. परमहंस सभा जी काढली होती दादोबा पांडुरंग यांनी, त्या परमहंस सभेचे अनेक लोक त्यांचे जवळचे मित्र होते. जसे भावाळकर होते उदाहरणार्थ, की भावाळकरांनी त्यांना सामाजिक शैक्षणिक कार्यात मदत केली, सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी मदत केली. वाळवेकर होते, वाळवेकरांनी तर त्यांना पुढचं पुस्तक छापण्यासाठी आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. तर हे त्यांचे मित्र, हे त्यांचे संस्कार हे चालू होते आणि ते स्वतः प्रतिभावंत होते. म्हणजे त्या काळात विद्यापीठाची स्थापना झाली होती त्यामुळं ते ग्रॅज्युएट वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु अतिशय प्रतिभावंत होते आणि त्यामुळं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी स्वबुद्धीने मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसतं. आता हे जे त्यांचं पहिलं पुस्तक 55चं मी म्हणालो, त्याच्यानंतर बरेच दिवस त्यांनी स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती केली नाही. मग स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती त्यांनी कुठली केली त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे साधारणपणे 1869च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचा पोवाडा त्यांनी लिहिला. ते त्यांचं दुसरं पुस्तक आहे. आता मधल्या काळात ते काही लिहित नव्हते का असं नव्हे, ते लिहित होते. काय लिहित होते तर त्यांची अखंड रचना सुरू होती. अखंड म्हणजे
फुल्यांनी वारकरी संप्रदायाचा आणि विशेषतः तुकाराम महाराजांच्या साहित्याचा खूप अभ्यास केला. तुकाराम महाराजांच्या विचारांचे आणि तुकाराम महाराजांच्या अभंग निर्मितीचे संस्कार त्यांच्यावरती झाले आणि त्यातनं ह्या सगळ्या अखंड नावाच्या रचना त्यांनी, अभंगच आहेत ते जवळजवळ, फक्त नाव वेगळं आहे, त्यांनी ह्या रचना केलेल्या आढळतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी अखंड का निवडला? कारण ज्या समाजाला त्यांना सांगायचं होतं, उपदेश करायचा होता, तो समाज बहुतांशी वारकरी संप्रदायाच्या छत्राखालचा समाज होता, ग्रामीण भागातला समाज, आणि तोच त्यांच्या मागे आला. आपण जर फुल्यांच्या बरोबर असणारे कोण लोक होते याची छाननी केली तर लक्षात येईल की वारकरी संप्रदायाची बॅकग्राऊंड असणारे अनेक लोक आणि घराणी त्यामागे त्यांच्या मागे आली. म्हणजे जसं उतूरचे डुमरे पाटील असतील, नंतर इकडे बालेकर असतील, कृष्णाजी पांडुरंग, हे पारंपरिक वारकरी मंडळी आहेत. तर त्याच्यातनं आणि परत त्यांचे मित्र तुकाराम तात्या पडवळ, की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून संत साहित्य गोळा केलं आणि छापलं, तुकाराम महाराजांची 8,500 गाथा छापली. तर या सगळ्या मंडळींचा सहवास आणि त्याच्यातनं मग आपोआप परिणाम झाला आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेची अनेक पारायणं केली. आणि मग तुम्हाला असं दिसतं की अनेक अभंग त्यांच्या अखंड असे आहेत की ज्यांच्यावरती सरळ सरळ तुकाराम महाराजांच्या या सगळ्या अभंगांचा स्पष्ट परिणाम असलेला तुम्हाला दिसून येतो. मी 2-3 फक्त मुद्दे 2-3 ओळी तुम्हाला उद्धृत करून दाखवतो, म्हणजे लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. तुकाराम महाराज म्हणतात, काय प्रारब्ध बापुडे तुझ्या नामस्मरणापुढे. फुले म्हणतात, धूर्त चिटणीसाच्या पुढे काय कलेक्टर बापुडे. तुकोबा म्हणतात, भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे. फुले म्हणतात, जळो जळो तुमचे जिने उद्योगाआधी ताजे खाणे. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे धाव घाली. ज्योतिराव म्हणतात, ज्योती म्हणे धाव गेली. तुकोबा म्हणतात, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. फुले म्हणतात, जगाच्या जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती दुजा का करीत ती मुलांसाठी. अशा अनेक ओळीमध्ये तुम्हाला दाखवता येईल, विचारांमध्ये दाखवता येईल. किंबहुना मी तुम्हाला सांगतो की फुल्यांनी असं एक चित्र उभं केलं त्यांच्या लिखाणामधनं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आणि तुकाराम महाराज म्हणजे शेतकऱ्यांचे संत. ह्या वेगळ्या प्रतिमा त्यांनी त्या काळामध्ये रंगवल्या आणि हे रंगवण्यासाठी तिची सुरुवात त्यांची जी विशेषतः शिवाजी महाराजांच्यासाठी ती त्यांनी त्यांच्या पोवाड्यामध्ये केलेली दिसते आपल्याला. आणि मधल्या काळामध्ये त्यांनी अखंड नावाची रचना. आणि मी तुम्हाला जे म्हणालो की नाही की वारकऱ्यांशी जर संपर्क साधायचा असेल, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांचे फॉर्म्स घेतले पाहिजेत. म्हणजे आदिसत्याची आरती आहे, तर ती आदिसत्याची जी आरती आहे ना, आरती सत्यराजा महाप्रांजळ तेजा, म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आरती रामचंद्रांनी लिहिलेली आहे, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. ती समोर ठेवून ज्योतिराव आदिसत्याची आरती लिहितात. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला हे दिसतं की पहिलं तृतीय रत्न आहे आणि नंतर अर्थात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे आणि मधल्या काळामध्ये अखंड रचना सुरू आहे. आणि ती अखंड रचना ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यानंतरसुद्धा चालू दिसते राहिलेली. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याची सांगता त्यांनी व्हिक्टोरिया राणीला उद्देशून एक काय म्हणतात त्याला कविता लिहिली, तिनं तो शेवट केलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो पोवाडा, हा कशासाठी पोवाडा लिहिला, कोणासाठी पोवाडा लिहिला, तर तेही ते सांगतात की कुणबी माळी महार मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षत्रियांच्या उपयोगी हा पोवाडा पडावा असा माझा हेतू आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथे माझा उपाय चालले ना तेथे मला लहान सहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यास समजण्याजोगी सोपी भाषा होण्यासाठी फार श्रम करून त्यास आवडण्याजोग्यात चालण्याने रचना केली आहे. म्हणजे पोवाडा हे वृत्त लोकवृत्त आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना अपील होणारा जर कुठल्या प्रकारची कविता असेल तर ती अभंग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असतात पोवाडा. त्या दोन्ही गोष्टी ज्योतिराव फुल्यांनी हे केलेलं दिसतं. आणि त्याच्यात आपल्याला पुढे दिसतं की पुढे गुलामगिरीमध्ये त्यांनी ज्या एका काय म्हणतात त्याला मांडणीचा विस्तार केला, ती मांडणी इथे त्यांनी सूचित केलेली आहे. ती म्हणजे कोणती, की शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे. पण त्या पोवाड्यात त्यांनी असं सांगितलं की जिजाबाई शिवाजी महाराजांना भारताचा इतिहास सांगतात आणि तो इतिहास पुढे वेगळ्या पद्धतीने सांगतात. कसा सांगतात की एका बाजूला बळीला
ज्योतिराव फुले आपल्या सगळ्या इतिहासाचा महानायक करतात आणि महानायक म्हटल्यानंतर त्याचा एक प्रतिनायक तो सुद्धा तसाच असला पाहिजे सामर्थ्यवान. तर तो कोण असेल या संपूर्ण परंपरेमध्ये? तर त्या दशावताराचा सिद्धांत ते घेतात आणि आपल्या पद्धतीने त्याला फिरवतात आणि तिथे परशुरामाला त्यांनी काय म्हणतात त्याला प्रतिनायक केलेले आहे. आता ह्याच्यात तुम्हाला परत फरक दिसेल की बळी आणि परशुराम हे दोघं चिरंजीव आहेत. त्यामुळं मुद्दा त्यांच्या ऐतिहासिकतेचा नाहीच आहे मुळात कोणत्याही वेळेला. आणि इतकंच नव्हे तर मग त्यांनी अशा वेळेला परशुराम जर चिरंजीव आहेत असं समजतात तुम्ही, तर मग मी परशुरामाला पत्र लिहितो आणि परशुरामाने माझ्यासमोर येऊन अवतीर्ण व्हावं आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं त्यांनी अगदी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातसुद्धा म्हटलेलं आहे. तर हा मला असं वाटतं की परत त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून दिला. आणि या संदर्भात एक गोष्ट मला दादा सांगायला पाहिजे आपल्याला की त्यावेळेचे लोक कविता लिहिताना काय करायचे हो. काही लोक इंग्रजी कवितेचं अनुकरण करायचे. गोल्डन ट्रेजरी वगैरे गोष्टी होत्या त्या काळामध्ये. त्या संदर्भात अनेकांनी लिहिलेलं आहे की ते पुढे ठेवून त्या इंग्रजी कवितांचं अनुकरण करणारे लोक किंवा काही लोक संस्कृत कवितांचं अनुकरण करायचे. मराठी म्हणजे भाषा मराठी वापरायची पण अनुकरण एक तर संस्कृतचं किंवा इंग्रजीचं. याच्यापासून बाजूला जाऊन अस्सल मराठी वळणाची कविता त्यावेळेला दोघांनी लिहिली. एक म्हणजे कुंटे आणि दुसरे म्हणजे अर्थात म्हणजे महादेव मोरेश्वर कुंटे आणि अर्थात ज्योतिराव फुले. आणि दोघांनाही जाणीव होती आपण काय करतो. कुंट्यांनी तर टीका केली आहे अशा पद्धतीने संस्कृत किंवा इंग्रजीचं अनुकरण करणाऱ्या लोकांच्यावरती. आणि म्हणून त्यांनी साधे शब्द वापरले, खेरळ वाटणारे, प्राकृत वाटणारे. पण तरी देखील पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यांनी वृत्त वगैरे जी योजना केली छंद वृत्तांची ती संस्कृतमध्ये ठेवली. त्यामुळं तिथे ते कमी पडले. ज्योतिरावांनी पोवाडा वृत्त घेतलं म्हणजे त्या अर्थाने त्यांनी कुंट्यांच्यापेक्षा एक पाऊल ते पुढे गेले. म्हणून आधुनिक मराठी कवितेचा जनक कोण असा जेव्हा प्रश्न निघतो तेव्हा इंदोरचे सरवटे नावाचे एक अभ्यासक होते, प्राध्यापक होते मराठीचे, V.C. सरवटे. त्यांनी कुंटे जनक असं म्हटलं होतं आणि ते बरोबर होतं. पण त्या अर्थाने कारण त्यावेळेला कुंट्यांना फुल्यांचे अभंग अखंड माहिती नव्हते, पोवाडे माहिती नव्हते आणि जाणीवपूर्वक त्यांनी मराठी शब्द वापरले. म्हणून त्यांनी सांगितलं की खरी मराठी कविता इथे आहे. पण मी असं म्हणालो की जाणीवपूर्वक मराठी छंदवृत्तांचासुद्धा अवलंब फुल्यांनी केला. म्हणून फुले हे खरे आद्य जनक ठरतात आधुनिक मराठी कवितेचे. हे देखील आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर पुढे फुल्यांचा अभ्यास चालूच राहिला, वेगवेगळ्या लोकांशी उठबस सुरूच राहिली. आणि मग त्यांनी वेगवेगळी जी पुस्तकं लिहिली त्याच्यामधलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ब्राह्मणांचे कसब. मग तिथेही पुढे महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार या परमप्रीतीने अर्पण केलेलं पुस्तक किंवा नजर केलेलं हे पुस्तक आहे. आणि त्याला बाबा पदमजींची प्रस्तावना आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कसं झालं की त्या काळामध्ये आपण लक्षात घ्या की ब्रिटिशांना असा एक वर्ग पाहिजे होता कसा की जो इंग्रजी जाणू शकतो आणि जो मराठी जाणू शकतो म्हणजे नेटिव्ह. आणि त्याच्यामार्फत आपल्याला राज्य करता येईल कारण ब्रिटिशांची संख्या फार कमी होती देशामध्ये. मग असा वर्ग कोणता असू शकेल तर पहिल्यांदा जे लोक शिकले इंग्रजी ते उच्चवर्णीय ब्राह्मण होते. आणि मग आपोआपच त्यांना ब्रिटिशांच्या सरकारमधील सगळ्या नोकऱ्या मिळाल्या. दुय्यम दर्जाच्या असतील, पहिल्या दर्जाच्या नोकऱ्या ब्रिटिश लोकांना मिळायच्या. पण मग हे सगळं मुन्सब, सब जज, मामलेदार, शिक्षक ह्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या. आणि गावामध्ये तर कुलकर्णी वगैरे असायचेच. तर ही एक सगळ्या ठिकाणी तेच. त्यामुळे एक जाळं तयार झालं नेटवर्क. आणि त्या नेटवर्कमध्ये एखादा सामान्य माणूस सापडला अशिक्षित अडाणी तर त्याची पिळवणूक व्हायची. आता लाच खायचे लोक हे लोकहितवादींनी मला वाटतं फुल्यांच्या आधी सांगितलं असेल. आणि मग आता हे लाच खाणाऱ्या लोकांच्यात प्रमाण कोणाचं ज्यांचं नोकऱ्यात प्रमाण जास्त तेच जास्त लाच खाणार किंवा लाच खाणाऱ्यात तेच जास्त असणार. म्हणजे अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर कुणीच शुद्ध राहत नाही असं समजायचं काहीच कारण नाही की दुसरे कुणी लोक असतात त्यांनी लाच खाल्ली नसती. आता आपल्याला असं दिसतं की अनेक प्रकारचे लोक तिथे जातात सरकारी नोकऱ्यांमध्ये पण लाच खायचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्याच्यामुळे तो मुद्दा जो आहे तो मनुष्य स्वभावाचा आहे.
फक्त त्या काळात कोण असलं तो टीकेचं लक्ष होतं. तर तिथे त्या काळामध्ये ब्राह्मण होते आणि त्याचा परिणाम म्हणून ज्योतिरावांना ब्राह्मणांचे कसब लिहून या सगळ्या लोकांनी शोषण कसं चालवलेलं आहे आणि विशेषतः त्या शोषणाच्या मागे धर्माचं कसं अधिष्ठान आहे, एक पावित्र्यवलय निर्माण झालं, एक पुरोहित पुजारी धर्मगुरू म्हणून त्याचा कसा उपयोग होतो, सगळ्या उपयोग करून घेतात ही मंडळी, हे सगळं ब्राह्मणांच्या कसबमध्ये ज्योतिराव फुले यांनी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुस्तक कुठलं आलं तर गुलामगिरी पुस्तक आलं. आणि हे फुल्यांचं फार महत्त्वाचं पुस्तक आहे. मी म्हणालो की शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात त्यांनी ज्या प्रकारच्या इतिहास मीमांसेचं सुतोवाच केलं त्याचा विस्तार त्यांनी गुलामगिरी या त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे पुस्तक 1872 साली काही महिने चाललं आणि हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लगोलग ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला गुलामगिरी पुस्तकाचं महत्त्व लक्षात येईल. आणि हे पुस्तक जे आहे ते पुस्तकाच्या सरळ फॉर्मॅटमध्ये नाही आहे, म्हणजे विधानात्मक नाही आहे, तर ते संवादात्मक आहे. धोंडीबा यशवंत ही मंडळी आहेत आणि त्यांचा आणि ज्योतिरावांचा संवाद होतो आणि त्या संवादामध्ये ते सांगतायत त्यांचं जे म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं म्हणजे गुलामगिरीच्या विरोधामधलं आहे. आणि हे जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे फक्त भारताचा नाही तर संपूर्ण जगाचा इतिहास आहे. आणि तिकडे ज्याप्रमाणे प्रयत्न झाला अमेरिकेमध्ये तर गृहयुद्ध झालं, सिव्हिल वॉर ज्याला म्हणतो आपण, की गुलामगिरीचं समर्थन करणारे लोक आणि गुलामगिरीच्या विरुद्ध असणारे लोक, तर तशा प्रकारची भूमिका इथल्या गुलामगिरीच्या, आता इथली गुलामगिरी म्हणजे जाती व्यवस्था, तर जातीव्यवस्थेवरती कडाडून टीका करणारी ही कृती आहे. शूद्रातिशूद्र समाजाला आर्यांनी म्हणजे ब्राह्मणांनी गुलाम केला असं अशी त्यांची इतिहास मीमांसा आहे. आणि मग त्या मीमांसेमध्ये शेवटी त्यांनी परशुरामाला पत्र लिहिलं. ते इंटरेस्टिंग पत्र आहे की चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठाई असा असून शेवट आपला खरेपणा पाहणारा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्याची तारीख आहे सन 1872 इसवी 1 ऑगस्ट. म्हणजे इथे हे पुस्तक लिहून संपलं. हे 1872 सालचं पुस्तक आहे. आणि याच्यात त्यांनी धर्माची समीक्षा केलेली आहे. धर्माची समीक्षा ही सर्व समीक्षांची सुरुवात आहे असं कार्ल मार्क्सनं म्हटलं होतं. आणि इथे ज्योतिराव फुले आपल्याला धर्माची समीक्षा करताना दिसतात. आणि धर्माच्या मागे दडलेले आर्थिक हितसंबंध लक्षात घ्या, हे पुढे आणण्याचं काम हे ज्योतिरावांनी केलेलं आहे. म्हणून या पुस्तकाचं नातं आपल्याला थेट फ्युरबाक, मार्क्स वगैरे अशा विचारवंतांशी सांगता येतं. आणि आता ह्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या इंग्रज लोकांनाही समजल्या पाहिजेत म्हणून त्यांनी गुलामगिरीला इंग्रजी भाषेमधली प्रस्तावना जोडलेली आहे. म्हणून हे मला असं वाटतं की दुसरं एक महत्त्वाचं त्यांचं पुस्तक याच्यानंतरचं ते म्हणजे गुलामगिरी हे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं ते व्यापक केलेलं आहे. बळीची संकल्पना त्यांनी इतकी व्यापक केली की अमेरिकन राज्यक्रांतीमधले लोक, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, नंतर फ्रान्समधील राज्यक्रांतीमधले लाफायतीसारखे लोक, हे सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बळीचे अनुयायी आहेत. म्हणजे बळी आणि येशू ख्रिस्त यांचं नातंसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासाचं एक वाचन केलेलं आहे वेगळ्या प्रकारे. पुस्तक लिहून झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही आपण नोंदवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. ती साक्ष आपणाला पुस्तिकेच्या रूपानं उपलब्ध होते आणि तीही महत्त्वाची आहे. आणि या साक्षीमध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणावरती आणि प्राथमिक शिक्षणावरती भर दिलेला आहे. आणि सतत ते हे म्हणत आले की शेतकऱ्यांच्याकडनं तुम्ही एक विशिष्ट टॅक्स लावता. लक्षात घ्या, कशासाठी लावता की त्याच्यातून लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. परंतु हे शिक्षण कोणाचं दिलं जातं, उच्च शिक्षण जे घेतात त्यांना दिलं जातं. ज्यांच्या खिशातनं ते पैसे जातात त्यांना हे शिक्षण मिळत नाही. तेव्हा त्यांचे हे पैसे त्यांच्यासाठी खर्च केले पाहिजेत हे ते सांगतात. दरम्यानच्या काळात ज्योतिरावांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष गेलं होतं. म्हणजे ज्यांना ते शूद्र म्हणत होते, ज्यांना ते कुणबी म्हणत होते, हे लोक म्हणजे शेतकरीच येतात. तर शेतकऱ्यांची परिस्थिती किती विदारक आहे आणि सरकार दरबारी शेतकऱ्यांची कशी दाद फिर्याद लागत नाही
हे सांगण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या शेतकऱ्याच्या असूड नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी राष्ट्राचा खराखुरा पोशिंदा आधारस्तंभ शेतकरी आहे, शेतकऱ्याकडनं पैसे मिळतात सरकारला, त्याच्याकडनं सगळा वसूल जो असतो तो मिळतो आणि त्या शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट आहे हे ज्योतिराव सांगतायत. आणि हे सांगताना त्यांनी त्या काळच्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या ब्युरोक्रसीवर सुद्धा टीका केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण नोकरशाही म्हणतो, नोकरशाही हा शब्द नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी रूढ केला. तर इंग्लंडमधले ब्रिटिश लोक जे आहेत ते वेगळे, ते चांगले आहेत, परंतु त्यांनी इथे पाठवलेले जे लोक आहेत ते नीट कारभार करत नाहीत, ते ऐशाराम करतात आणि सगळा कारभार इथल्या स्थानिक उच्चवर्णीय नोकरांच्याकडे सोपवून टाकतात, सोपावतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं शोषण होतं. हे फुले या पुस्तकातनं गुलामगिरीतनं आपल्या या काय शेतकऱ्याचा असूड या पुस्तिकेतनं फार चांगलं दाखवतात. आणि हे जे आहे ते सगळं शेतकऱ्यांचं खचलेपण ज्याला म्हणतो आपण त्याचा उहापोह त्यांनी केलेला आहे. आणि मग यातनं ती जी थिअरी आहे त्यांची की शेवटी अविद्या ही सगळ्या दुःखाचं कारण आहे. मग त्याच्यामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर भगवान बुद्धांनी अविद्या मानली होती मूळ कारण आपल्या पतनाचं दुःखाचं, वेदांत्यांनी सुद्धा अविद्याच मानलेली आहे. माणूस जीव बंधनात सापडतो, इथे फुले मानतात तेच कारण, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून जो प्रश्न आहे तो सामाजिक अवनतीचा आहे, आर्थिक अवनतीचा आहे, म्हणजे लौकिक प्रश्न आहे. बुद्ध किंवा वेदांती यांच्याप्रमाणे तो पारलौकिक मुद्दा नाही आहे. हा जो त्यांना मोक्ष पाहिजे, इमॅन्सिपेशन पाहिजे, अविद्येला नष्ट करून ते ऐहिक अशा प्रकारचं आहे, याचीसुद्धा आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे. सावकारांच्यावरती टीका करतायत, ब्युरोक्रसीवरती टीका करतायत आणि शेतकरी एकदा विद्वान झाले की मग ते आपल्या खांद्यावरती आसूड टाकून ही जी लक्ष्मी बाहेर चाललेली आहे, भारताच्याकडनं बाहेर सगळं ड्रेन चाललेली आहे, सगळी संपत्ती हे लोकहितवादींनी सांगितलेली आहे, पण त्या शेतकऱ्याचे तेवढं सामर्थ्य आहे की तो तिला परत घरी आणून नांदवायला लावेल, एवढा आत्मविश्वास फुले यांना आपल्या शेतकऱ्याच्याबद्दल आहे. असूडमध्ये काही परिपूर्ण विवेचन झालं नाही असं फुल्यांना वाटलं आणि नंतर त्यांनी त्याच संदर्भात पुढे इशारा ही पुस्तिका लिहिली की ज्याच्यामध्ये त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या म्हणण्याचा प्रतिवाद केलेला आहे. त्या तपशिलाच्या बाबतीत आपल्याला इथं काही जायचं कारण नाही, पण ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातली पुस्तिका आहे. नंतर दरम्यानच्या काळात मराठी साहित्य संमेलन भरवायचं चाललं होतं रानड्यांनी, त्यालाही त्यांनी विरोध केला आणि या साहित्य संमेलनामध्ये सर्वसामान्य बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा शूद्रांच्या प्रश्नांचा उहापोह होणार नाही, साहित्यातही तुमच्या ते येत नाही, म्हणून आतल्या संमेलनाचा आम्हाला उपयोग नाही असं ते स्पष्टपणे सांगतात. तर हे शेतकऱ्यांचा असूड आणि इशारा असा मुद्दा सगळा. आणि शेतीच्या अनेक प्रश्नांना, म्हणजे शेतीमध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे हे फुले त्या ठिकाणी सांगतात. आणि स्वतः फुले हे अतिशय उत्तम असे प्रगतिशील शेतकरी होते. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत, खूप त्यांनी फळं पिकवलेली आहेत, याचा जाताचा उल्लेख मला करण्याची गरज भासते. त्याच्यानंतर त्यांनी जी पुस्तिका लिहिली ती म्हणजे सत्सार. आणि सत्सार ही पुस्तिका लिहिताना जसं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा त्यांनी उहापोह केला, तसं आत्ता ते स्त्रियांच्या प्रश्नाकडे वळालेले आहेत. कारण त्यावेळेला रमाबाई, ताराबाई यांनी काही पुस्तिका लिखाण केलं होतं आणि त्यांच्यावरती या सगळ्या पत्रकारांनी फक्त ब्राह्मणी पठडीतल्या नव्हे तर सत्यशोधक म्हणणाऱ्या लोकांनी सुद्धा टीका केली होती. म्हणजे तिथे आपल्याला जातीच्या प्रश्नाच्या बाहेर जाऊन एक वेगळा, म्हणजे अलीकडच्या काळात जो प्रश्न फेमिनिस्टांनी पुढे आणला, स्त्रीवाद्यांनी पुढे आणला, त्या संदर्भात चर्चा दिसते. म्हणजे फुले हे अशा प्रकारे त्या काळातले जे कुणी वंचित आणि शोषित लोक होते, मग ते शूद्राचे शूद्र असतील, ते अस्पृश्य असतील आणि ते स्त्रिया असतील. मग जेव्हा स्त्रियांचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्या जाती जमातीचे लोक तिथे आहेत. तिथं काही असं नाही की उच्चवर्णाचे लोक स्त्रियांच्यावरती अन्याय करतात आणि खालच्या वर्णाचे करत नाहीत, सगळे ते एकाच त्यांनी जाणारे होते. फुले त्यांना स्पेअर करत नाहीत. तर आपल्याच जातीमधल्या जर लोकांनी कोणी स्त्रियांच्यावरती अन्याय केला असेल तर तो सुद्धा तितक्याच प्रकर्षाने फुले पुढे आणतात. ते आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. तर ते सत्सार नावाचं पुस्तक आहे, त्यात पत्रकारांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. तर अशा प्रकारे हे सगळं फुल्यांचं वाङ्मय आत्तापर्यंत आपल्याला दिसतात. मग त्यांनी सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने विवाह करायचा असेल तर वेगळे रिच्युअल लागतील, वेगळ्या मंगलाष्टका लागतील की ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता दिसली पाहिजे.
ते विधी फुल्यांनी तयार केले, त्या प्रकारच्या मंगलाष्टकं त्यांनी लिहिल्या आणि तेही त्यांनी प्रकाशित केले. त्याप्रमाणे कित्येक वर्ष सत्यशोधक समाजामध्ये लग्न होत होती, हे सुद्धा मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि शेवटचं फुल्यांचं पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म, हे पूर्णपणे कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, ते कोणावरती जरी टीका करण्यासाठी लिहिलेलं नाही, तर सार्वजनिक सत्यधर्म काय आहे, तो कसा वैश्विक असू शकतो. म्हणजे ज्याला आपण सेक्युलर देश म्हणतो, सेक्युलरचा अर्थ तुम्ही कसाही लावा, सर्वधर्म समभाव असा लावा किंवा आणखीन दुसरा कुठं लावा, त्या प्रकारचा धर्म कसा असू शकेल. म्हणजे फुल्यांचा हा धर्म सेक्युलर धर्म आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रडिक्शन नाही. हे पुस्तक लिहिताना फुल्यांच्या उजव्या हातावरती वारा गेला, पॅरालिसिसचा त्यांना अटॅक आला, तर त्यावेळेला त्यांनी खंड पडू न देता डाव्या हाताने पुस्तक लिहिलं. म्हणजे दोन्ही हातांचा प्रयोग करून पुस्तक लिहिणारे दोन, एक महात्मा फुले आणि दुसरे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी बोटीवरती पुस्तक लिहिलं हिंद स्वराज्य, आणि ते पुस्तक लवकरात लवकर लिहायची त्यांना इतकी घाई होती की उजवा हात थकल्यानंतर लिहून त्यांनी डाव्या हाताने लिहिलेलं आहे. तर या दोन महात्म्यांच्यामधलं हे साम्य सहज माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. याच्यामध्ये सुद्धा संवाद आहे, त्याच्यात ज्योतिराव आहेत, गणपतराव आहेत, यशवंत आहेत, असा तो महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकातला एक अखंड, कारण अखंड रचना ही पहिल्यापासून चालू होती, शेवटपर्यंत चालू राहिली अखंड, त्यातला एक मी उद्धृत करतो या ठिकाणी आणि हे व्याख्यान थांबवतो. आमचे ज्येष्ठ स्नेही बाबा आढाव हे हा अखंड त्यांच्या सगळ्या व्याख्यानांमधून म्हणत असतात आणि ते म्हणताना सामुदायिकरीतीने म्हणत असतात. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. अशा प्रकारचे आणि म्हणूनच ज्योतिरावांच्या समाजाचं नाव, संघटनेचं नाव सत्य समाज असंच आहे, धर्माचं नाव तेच आहे. आणि अशा पद्धतीने ते सत्याचा पालनवाला ज्याला म्हणतो आपण, तशा प्रकारे ज्योतिराव होऊन गेले. त्यांच्या स्मृतीला मनापासून अभिवादन करतो आणि या व्याख्यानासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानमालेतील शेवटचा टप्पा म्हणजे आभार मानणे, आणि हे आभार मी स्वतः डॉक्टर हेमराज निखाडे या व्याख्यानमालेकरिता उपस्थित सर्वांचे आभार मानतो आहे. आज दिनांक 7 मार्च 2021 रोज रविवारला घेण्यात आलेल्या आजच्या या व्याख्यानमालेकरिता आपल्या अमूल्य वेळेतून वेळ काढून उपस्थित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील कुलगुरू व आजच्या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर संजयजी दुधे सर यांचे मी प्रथमतः आभार मानतो. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ता डॉक्टर सदानंद मोरे सरांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान गुंफले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यानंतर ही व्याख्यानमाला ज्यांनी घडवून आणली, ज्यांनी स्वागतपर प्रास्ताविक केलं, त्याबद्दल स्नातकोत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद मुनघाटे सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून डॉक्टर सदानंद मोरे सरांचा परिचय ज्यांनी करून दिला ते मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेंडे सर यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे स्नातकोत्तर मराठी विभागातील तांत्रिक सहाय्य करणारे प्राध्यापक सुजित जाधव सर, संशोधक विद्यार्थी उमेश डोंगरवारजी, समीर कुमरेजी यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण सर्वांनी हे व्याख्यान शांतपणे ऐकून आस्वाद घेतला, त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.